नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण कायझेन टेक्निक काय आहे हे थोडं शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता बघा, जे विद्यार्थी मित्र आय टी प्राचार्य उपप्राचार्याचे ग्रुप बी ची एक्झामची जे काही तयारी करत असतील, त्या विद्यार्थ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, जर चॅनल आपलं लेक्चर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कुठलाही वेळ वाया न घालता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू. आता बघा, कायझेन काय आहे? हा जपानीज वर्ड आहे, म्हणजे एक जपानचा शब्द आहे. त्याचा मिनिंग काय? चेंज फॉर द बेटर ऑर कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. साधा एक क्वेश्चन येईल आपल्याला की व्हॉट इज द मिनिंग ऑफ कायझन, दोन चार शब्द देतील. म्हणजे साधा याचा इथं काय आलं येण्यासारखं याच्यावरच क्वेश्चन येईल. आला तर बाबा कोणता वर्ड आहे, जपानीज वर्ड आहे, किंवा त्याचं मिनिंग काय? तर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट म्हणजेच त्याला कायझन आपण म्हणतो. बघा आता खाली लिहिलं, इट फोकस ऑन द स्मॉल कन्सिस्टंट इम्प्रुव्हमेंट इन्व्हॉल्विंग ऑल एम्प्लॉईज टू द इम्प्रूव्ह ओव्हरऑल सिस्टीम परफॉर्मन्स. म्हणजे याच्यामध्ये काय स्मॉल आणि कन्सिस्टंट इम्प्रुव्हमेंट आहे, आणि सगळे वर्कर्सला सुद्धा इन्व्हॉल्वमेंट केली पाहिजे. कशासाठी? टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल सिस्टीम परफॉर्मन्स. आता बघा, कायझेन टेक्निक which asserts that significant positive result may be achieved due to cumulative effect of many, even trivial or small improvement. म्हणजे जे काही कम्युनिटिव्ह इफेक्ट असल्या भरपूर लोकांचा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण एम्प्लॉईला इन्व्हॉल्व केलं ना, तर पॉझिटिव्ह रिझल्ट मे बी अचीव ड्यू टू कम्युनिटिव्ह इफेक्ट. कम्युनिटिव्ह म्हणजे काय? कंबाईन इफेक्ट ऑफ मेनी. मग ते काय, छोटा छोटा जरी त्याचा वाटा जरी असला ना त्या एम्प्लॉईचा तरी चालेल, पण काय होते की त्याच्यामुळे सिग्निफिकंट पॉझिटिव्ह रिझल्ट मिळते काही दिवसानंतर. म्हणजे आपण म्हणतो ना की खारीचा वाटा सगळ्यांचा जरी असला तरी छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे खूप तरी पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला पाहायला मिळणे, तर त्याला आपण कायझेन टेक्निक असं म्हणतो. कायझेन वर्क्स इन द स्लो ग्रोथ इकॉनॉमी. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की स्लो ग्रोथ इकॉनॉमी मध्येच वर्क्स करते. आता कायझेन टेक्निक इज अ डिफरंट फ्रॉम कैरो टेक्निक किंवा कायरो टेक्निक. आता या दोन मध्ये फरक आहे, कायझन आणि कायरो टेक्निक. इट इज द इम्प्रूव कायरो टेक्निक काय करते? इट इज द इम्प्रूव्हमेंट थ्रू द इनोव्हेशन अँड इट्स हॅपनिंग वन ऑर टू जम नॉट कंटिन्यूस. परंतु कायझन जे टेक्निक आहे ती काय असते की कंटिन्यूस आहे. ही कायरो टेक्निक आहे ही अशी नाही. कायरो टेक्निक ही फास्ट ग्रोथ इकॉनॉमी मध्ये वर्क केल्या जाते. पण आपली जी काही कायझेन टेक्निक आहे ही स्लो ग्रोथ, कारण की काय स्मॉल इम्प्रुव्हमेंट आहे ना याच्यामध्ये कायझेन मध्ये. इथं तसं नाही. कायरो मध्ये कसं असते की डायरेक्ट एक दोन जम्प मध्येच इम्प्रुव्हमेंट असते, तिथं कंटिन्युअस असं नाही. तर त्याच्यामुळे कायरो टेक्निक हे फास्ट ग्रोथ इकॉनॉमी मध्ये यूज होते, तर कायझन टेक्निक हे स्लो ग्रोथ इकॉनॉमी मध्ये यूज होते. आता हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं काय, मसाकी इमाई कुठच्या देशाच्या? जपानचे फादर ऑफ कायझन टेक्निक. याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकते की हे नाव फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. काय नाव आहे त्याचं? मसाकी. थोडस किचकट नाव आहे, मसाकी इमाई. मसाकी इमाई कुठच्या? जपानचे आहेत. आणि त्यालाच आपण आणलेलं आहे की फादर ऑफ कायझन टेक्निक. हे नाव लक्षात ठेवायचं, याच्यावर सुद्धा आला तर येऊ शकते प्रश्न. थोडस क्लिअर करतो मी. बघा आता, नंतर फीचर्स ऑफ कायझन टेक्निकचे काय? कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट ऑब्विसली. नंतर एम्प्लॉईला इन्व्हॉल्वमेंट केलेलं आहे. स्टँडर्डायझेशन आहे. नंतर वेस्ट इलिमिनेशन, ज्याला मुडा. आता हे मुडा शब्द लक्षात ठेवायचा. जसं साधा मुडा मिनिंग काय येऊ शकतं, तर ते वेस्ट इलिमिनेशन हे सुद्धा लक्षात ठेवायचं. नंतर कस्टमर सेंट्रिक अप्रोच हे सुद्धा की फीचर आहेत. म्हणजे आता पाचच आहेत का? तर पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे जे येतील ते सगळे फीचर कन्सिडर करायचे आहेत. नंतर कायझेन 5 स्टेप क्रिएट कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट इन मॅन्युफॅक्चर. कोणकोणत्या आहेत? पहिला, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, अनालाइज द प्रॉब्लेम, डेव्हलप द सोल्युशन, इम्प्लिमेंट द सोल्युशन, आणि रिव्ह्यू. म्हणजे काय, एक रिव्ह्यू सुद्धा घ्यायचा की खरंच इम्प्लिमेंट केलेलं जे काही सोल्युशन आहे ते करेक्ट आहे का नाही. आता याच्यात काही फारसं लक्षात ठेवायचं नाही, फक्त सहज पाहिलं तर आपल्याला 5 स्टेप कोणत्या आहेत हे सहज लक्षात येते. म्हणजे ते काही मेमोराईज करायची गरज नाही. हा, आता इथं थोडंसं महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. टाइप्स ऑफ कायझन. याच्यातला काय काय टेक्निक कशावर येऊ शकते क्वेश्चन, ते थोडंसं आपण बघू. आता पहिला पॉइंट कायझन, त्यालाच कायझन ब्लिट्स असं म्हणलं. फोकस ऑन स्मॉल स्पेसिफिक इम्प्रुव्हमेंट. म्हणजे मोठ्या प्रमाणात इम्प्रुव्हमेंट वर नाही लक्ष दिलेलं की स्मॉल इम्प्रुव्हमेंट वर दिलेला. अप्लाय टू द वन टास्क ऑर एरिया. एखाद्या एरिया किंवा एखाद्या स्पेसिफिक टास्क वरच अप्लाय करायची. डन बाय इंडिव्हिज्युअल ऑर स्मॉल टीम्स. कारण की स्मॉल टास्क असल्यामुळेच स्मॉल टीमच लागेल ना. नंतर ब्लिट्स म्हणजेच काय असते की फास्ट स्मॉल इम्प्रुव्हमेंट. हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण जे काही पॉइंट्स कायझन जे काय असते ते आपण स्मॉल किंवा स्पेसिफिक इम्प्रुव्हमेंट साठी वापरले. दुसरी असते की सिस्टीम कायझन.
तर आज कायझन बस्ट सुद्धा म्हणलं. फोकस ऑन एंटायर सिस्टीम, बघा आता या दोन मध्ये फरक आहे. इथं काय स्मॉल किंवा स्पेसिफिक इम्प्रुव्हमेंट, एखाद्या स्पेसिफिक टास्कवर आपण तिथं फोकस केला, इथं तसं नाही. कायझन बस्ट मध्ये किंवा सिस्टीम कायझन मध्ये, आता सिस्टीम कायझन याच्यात काही लक्षात ठेवायची गरज आहे का? पूर्ण सिस्टीमवरच फोकस दिलेला आहे किंवा एखाद्या प्रोसेसवर. इथं कसं, इथं स्पेसिफिक इम्प्रुव्हमेंट किंवा एखाद्या स्मॉल एरियावर इम्प्रुव्हमेंटच्या इथं लक्ष दिलेलं आहे. इन्व्हॉल्व मल्टिपल डिपार्टमेंट, कारण की ते सिस्टीममध्ये मल्टिपल डिपार्टमेंट असू शकतात. लॉंग टर्म अँड लार्ज स्केल इम्प्रुव्हमेंट. आता बिग म्हणजे बस्ट म्हणजेच काय, बिग किंवा सिस्टीम वाईड इम्प्रुव्हमेंट, कारण की हे पूर्ण सिस्टीमसाठी किंवा मल्टिपल डिपार्टमेंटसाठी हे वापरलेलं आहे. इथं तसं नव्हतं. पॉईंट कायझन मध्ये काय स्मॉल किंवा एखाद्या स्पेसिफिक टास्क साठीच वापरलेली होती. नंतर लाईन कायझन. आता बघा, लाईन कायझन म्हणजे काय, फोकस ऑन द प्रोडक्शन लाईन ऑर सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. एखाद्या ऑपरेशनच्या सिक्वेन्सवर किंवा प्रोडक्शन लाईनवर फोकस करायचा आहे. इम्प्रूव्ह द फ्लो बिटवीन प्रोसेस, याच्यासाठी ते यूज होते. आता प्लेन कायझन, प्लेन ऑन द प्लेन ऑन क्रॉस फंक्शनल इम्प्रुव्हमेंट. इथं काय लिहिलं आपण, इन्व्हॉल्व डिफरंट डिपार्टमेंट वर्किंग टुगेदर. इथं तसं नव्हतं, एखाद्या लाईनवर किंवा एखाद्या सिक्वेन्सवरच फोकस होता. इथं डिफरंट डिफरंट डिपार्टमेंटला आता इन्व्हॉल्व केलेला आहे. नंतर क्यूब कायझन, आता त्याच्यापेक्षा आणखी ब्रॉडर. आता बघा, पहिली थोडी स्मॉल लेवल, नंतर त्याच्याहून आणखीन थोड्या मोठ्या लेवल, आणि त्याच्यापेक्षा आता हे ब्रॉडर लेवलला गेलो आपण. क्यूब कायझन फोकस ऑन मल्टी डायमेन्शनल इम्प्रुव्हमेंट, म्हणजे 3D अप्रोच ज्याला म्हणतो. कव्हर सिस्टीम, लाईन आणि क्रॉस फंक्शनल एरिया. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की हे पहिले दोन तर आले, लाईन पण आला, क्रॉस फंक्शनल एरिया कुठं बघितलं होतं आपण, प्लेन कायझन मध्ये. हे बघा, इथं जे काय प्लेन कायझन दिसते ना, हे तर क्रॉस फंक्शनल इम्प्रुव्हमेंट, म्हणजे इथं तो पण आला, लाईन आले, आणि कव्हर सिस्टीम. म्हणजे हा जो काही क्यूब कायझन आहे, हे ब्रॉड अँगलने आले. एम्स फॉर ओव्हरऑल ऑर्गनायझेशनल एक्सलन्स. म्हणजे या क्यूब कायझन मध्ये पहिले दोन्ही आले, म्हणजे कोणता असेल, लाईन कायझन. नंतर प्लेन कायझन, ते प्लेन कायझन मध्ये आपण क्रॉस फंक्शनल इम्प्रुव्हमेंटवर फोकस दिली, म्हणजे तो क्रॉस फंक्शनल एरिया इथं सुद्धा आला. लाईन कायझन इथं सुद्धा आला, क्रॉस फंक्शनल एरिया आला, म्हणजे काय, प्लेन कायझन आलं. नंतर कव्हर सिस्टीम, पूर्ण कव्हर सिस्टीम, म्हणजे हा जो काही क्यूब कायझन आहे, पहिले लाईन कायझन एक स्मॉल लेवलले, प्लेन कायझन त्याच्यापेक्षा मोठ्या लेवलले, आणि क्यूब कायझन त्या म्हणजे सगळ्यांचं कॉम्बिनेशन, आणि त्याच्यापेक्षा मल्टी डायमेन्शनल किंवा 3D अप्रोचनं हा क्यूब कायझन आलेला आहे. नंतर हा, नंतर बघा कोणता आहे, गेंबा कायझन. आता या गेंबा कायझनवर क्वेश्चन येऊ शकते, कारण की हे थोडासा किचकट वर्ड आहे आणि लक्षात येण्यासारखा नाही. गेंबा मिनिंग म्हणल्यावर आपल्याला मराठी किंवा इंग्लिश किंवा हिंदी भाषिकांना ते फार किचकट वाटते, कारण की तो जपानीज शब्द आहे ना. आता फोकस ऑन द ऍक्च्युअल वर्क प्लेस, इथं फक्त इथंच एवढाच, ऍक्च्युअल वर्क प्लेस म्हणजे गेंबा, एवढाच तुम्ही शब्द लक्षात ठेवायचा. आला तर क्वेश्चन इथं गेंबा कायझनवर येऊ शकते, आणि तिथं ऑप्शन असेल ऍक्च्युअल वर्कप्लेस म्हणजेच गेंबा, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. फक्त इथं गेंबा म्हणजे ऍक्च्युअल वर्कप्लेस एवढं लक्षात ठेवायचं. एम्फासाइज ऑन द साईट ऑब्झर्वेशन अँड ऍक्शन, कारण की ते ऍक्च्युअल वर्कप्लेसवर फोकस असल्यामुळे एम्फासाइज ऑन द साईट ऑब्झर्वेशन अँड ऍक्शन. इनकरेज रिअल टाइम प्रॉब्लेम सॉल्विंग, कारण की ते ऍक्च्युअल वर्क प्लेसवरच फोकस असल्यामुळे रिअल टाइम प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. नंतर टे टे थोडासा अवघड शब्द आहे, टे अँड कायझन. बेस्ड ऑन द एम्प्लॉई सजेशन, जसं आपण गेंबामध्ये वर्क प्लेस लक्षात ठेवलं होतं, ऍक्च्युअल वर्क प्लेस म्हणजेच गेंबा, तसं टेआन म्हणजे काय, सजेशन. हे असं टेआन म्हणजे इथं सजेशन. बेस्ड ऑन द एम्प्लॉई सजेशन, एनकरेज पार्टिसिपेशन फ्रॉम ऑल द वर्कर्स, कंटिन्यू फ्लो ऑफ द स्मॉल इम्प्रुव्हमेंट आयडिया. इथं काय केलं की ते सजेशन आणि गेंबामध्ये ऍक्च्युअल वर्क प्लेस दोनच वर्ड लक्षात ठेवायचे. मध्ये सजेशन, गेंबामध्ये ऍक्च्युअल वर्क प्लेस, एवढं याच्यावरच आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ते टॅकल होते. बाकी कुठलाही पाठ करायची फार डिटेलमध्ये जायची गरज नाही. होप करतो फास्टमध्ये बऱ्याच गोष्टी समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.